पण ते इथं बसून त्या देवाला विनंती करतात, देवा माझा मुलगाही जर आज घरी राहिला असता तर या मंडपात त्यानं फुगडी फुलली असते. आणि एक सांगू दादा, शेलूट आहे तुम्हा मायबापांना ज्यांची पोरं इंडियन आर्मीमध्ये आहेत. शेलूट आहे तुमच्या गावाला, तुमच्या रोकडबा नगरामध्ये की तुमच्या नगरातली पोरं इंडियन आर्मीमध्ये. कधीतरी जा, कळेल तुम्हाला त्यांच्या घरातली परिस्थिती कळेल. आमच्या गावाजवळ खलाने म्हणून गाव आहे. योगेश भदाने नावाचा पोरगा शहीद झाला. सोनगीरला एक मुलगा शहीद झाला. कधीतरी त्यांच्या घरी जाऊन बघा तुम्ही काय होतं. लोक जमा होतात, श्रद्धांजली वाहून जातात. पण मायबाप हो, त्या योगेश भदानेच्या घरी जा तुम्ही, एकटा मुलगा, आणि तो मुलगा शहीद झाला. बरोबर 2च महिने लग्नाला, 2च महिने लग्नाला. कशी परिस्थिती असेल. सर्व गाव हंबरला पडतोय, लाखो लोक आलेले, पण आज त्याची माय वेळीसारखी नाही. कुठे गेला माझा बाळा, मी रडते नाही नाही, येणार बाळ मला झोप येत नाही, येणार बाळ मला झोप येत नाही. पुढं 15 ऑगस्ट येते ना, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. आजपर्यंत माझा स्वतःचा स्वभाव सांगतो मला, मी सुद्धा ग्रामपंचायतच सदस्य, मला सर्व माहीत आहे. आजपर्यंत तुम्ही कोणत्या नेत्याकडून, राजकारणी माणसाकडून, मोठ्या माणसाकडून झेंडा फडकवला असेल, पण तुमच्या गावामध्ये यावर्षी ज्यांची पोरं इंडियन आर्मीमध्ये आहेत त्यांच्याकडून झेंडा फडकावा, अधिकार त्यांचा. त्या योगेश भदानाच्या घरी जा महाराज तुम्ही कधीतरी, तर त्याचा बाप, त्याची माय अशी बसलेली असते. एक फोटो आहे, रोज त्या फोटोकडे पाहतात आणि म्हणतात, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कोने सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. आमच्या गावाजवळ बेटावर आहे मायबापू, कारगिल युद्धामध्ये तिथला पोरगा शहीद झालेला आहे. लहानपणी त्याची आई वारली, कालांतराने त्याचे वडीलही वारले. फक्त त्याची एक बहीण होती, त्या बहिणीने त्याला लहानाचं मोठं केलं, बहिणीनं लग्न नाही केलं, आणि तो कारगिल युद्धामध्ये तो माणूस शहीद झाला. त्याचं प्रेत ज्यावेळेस आलं ना मायबापू, तेव्हा मी लहान होतो, मी 12वीत होतो त्यावेळेस. तर लाखो लोक आले, करोडो पैसाही आला, पण त्याची बहीण वेडी आहे, वेडी झाली भावासाठी. जर बेटावरच्या बसस्टँडकडे आले महाराष्ट्रीयन, जरी बस आली ना, त्या बसमध्ये चढून जातो आणि कंडक्टरला विचारते, माझा दादा येणार होता ना, तुम्ही त्याला आणलं नाही का? होतंय असं. त्यांचा परिवारातून गेल्यानंतर त्यांना दुःख होतं. पण मी तुम्हाला जनता जनार्दनाला एक विनंती करतो, फेसबुक व्हॉट्सअपला माझी बरेच चिंतन आहेत, आता तेवढी वेळ नाही आहे जमान्यावर. तर तुम्ही फक्त एक काम करा, आपल्या गावामध्ये एखादा सैनिक घरी आला ना, त्याला चहा प्यायला बोलवा. त्यांच्या घराशी नका बोलू तुम्ही, काही व्यवहारातलं भांडण असेल ते जाऊ द्या तिकडं, पण त्या मुलाला चहा प्यायला बोलवा, कधीतरी त्याला नाश्ता द्या. का? आपण जे घरामध्ये आपल्या लेकरा बाळांसमोर मायबापू राहून आनंद व्यक्त करतोय, घरामध्ये सुरक्षित आहात ना, हे फक्त त्या इंडियन आर्मीची ड्युटीमुळे. म्हणून जर एखाद्या वेळेस 15 ऑगस्टच्या वेळेस जर कोणीतरी इंडियन आर्मीतला पोरगा घरी आला ना, तर त्याच्या हातून झेंडा फडकवा. मी विरोध नाही करत, मी अधिकार सांगतोय, अधिकार.
कारण की पूर्ण जवानी त्यांना आपल्याला या देश रक्षणासाठी दिलेली. मग आपलं थोडंही कर्तव्य जमत नाही का महाराज? थोडंही नाही का? आणि तुम्हालाही सांगतो इथं बसलेल्या बहिणींना, सर्व बहिणींना माझी एक विनंती आहे. आता रक्षाबंधन येतं आहे ना, येतं आहे ना बहिणी हो, तुम्ही तुमच्या भावाला राखी जरूर बांधा, जरूर बांधा. पण सर्व बहिणींना माझी एक विनंती, एक राखी माझ्या सैनिकांसाठी द्या. तुम्हाला जर बॉर्डरवर पाठवता येत नसेल तर एखाद्या देवालयामध्ये जायचं त्या दिवशी आणि एखाद्या सैनिकाचं नाव घेऊन त्या देवाला राखी बांधायचं आणि सांगायचं, देवा माझा भाऊ तर माझं रक्षण करतो, पण जगाचं भारत मातेचं रक्षण करणारा इंडियन आर्मीचा माझा भाऊ, याला ड्युटी होईपर्यंत घरी सुखरूप येऊ दे, त्याला कोणती जिजा होऊ देऊ नको, एवढं तरी करावं, एवढं तरी करा. मग त्यांच्याकडे देश सेवेचा रंग आहे, वारकऱ्यांकडे भक्तीचा रंग आहे, अवघा रंग एकटा झाला तेव्हा